अच्छा चांगला आहे. हो. चांगला आहे. अरे सगळं सगळं अरे बघायचं नाही. तरी तुम्हाला मी सांगत होतो की काचेचा ग्लास वापरा, पण तुम्ही अरे. वापरला नाही. अरे पण तुला तुला काय माहिती तो काचेचा का ग्लास भरलाय की नाही? पण याच्यातून जो चहा सांगितलं झाली त्याला. अरे पण याच्यासाठी आपण एक मॉडेल तयार करू ना. माझे नाव वेदन सुरेशमा. नमस्कार, माझे नाव मोहसिन अमित पठार. नमस्कार, माझे नाव राज हनुमंत पवार. माझ्या शाळेचे नाव श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव बुद्रुक. मॉडेल बनवले ज्याद्वारे आपण काचेचे ग्लासही वापरणार नाही आणि कागदी कपामधून चहा सुद्धा सांडणार नाही. तर हे आम्ही मॉडेल तयार केलेलं आहे. ते मॉडेल त्या कपला प्रोटेक्ट करते. हे बनवण्यासाठी खर्च सुद्धा खूप कमी आला आहे. हे आम्ही 3D प्रिंटरमध्ये बनवलं आहे. हे फक्त 5 रुपयामध्ये आम्ही बनवून तयार केलेलं आहे. याला खर्च देखील खूप आलेला नाही. त्यामुळे जे कॅन्टीन वगैरे स्टॉल या ठिकाणी वापरण्यास स्वस्त आहे. त्यामुळे दुकानदार घेतील याला. आणि हे मॉडेल ज्यावेळेस आपण चहा टाकतो त्यावेळेस कप हा मऊ होतो आणि त्यामुळे आपल्या हातावरती चहा सांडतो ना. तर हे आम्ही याला याच्यामध्ये ठेवलं तर आपण याच्यामध्ये चहा टाकला की कप मऊ होईल, पण ह्या स्टँडद्वारे त्याला प्रोटेक्ट करेल. ज्यावेळेस आपला चहा पिऊन होईल तर त्यावेळेस आपण हा ग्लास डस्टबिनमध्ये फेकून देऊ आणि हे स्टॉलवरती किंवा कॅन्टीनमध्ये जमा करू. थँक्यू. तयार करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम थिंकरकॅड हे ॲपवरती जाऊन ते मॉडेल तयार केले. हे मॉडेल आम्ही आमच्या 3D प्रिंटरमध्ये बनवण्यासाठी दिले. त्यावेळेस मॉडेल तयार करायला ठेवलं त्यावेळेस आम्हाला 1.5 तास वेळ आला. परंतु आपण ज्यावेळेस मल्टिपल मॉडेल तयार करू त्यावेळेस हे मॉडेल बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. तर जे लोक कॅन्टीन किंवा स्टॉलवरती चहा पितात ते चहा पिण्यासाठी शक्यतो कागदी ग्लासच वापरतात. व ते चहा पिण्यासाठी येतील तेव्हा त्यांना हे दिल्यावर त्यांच्या हातावर किंवा अंगावर वगैरे चहा सांडणार नाही आणि कोणती इजा होणार नाही. जर आपल्याला चहा या ठिकाणून त्या ठिकाणी न्यायचा असेल तर चहा देखील सांडणार नाही. चहा जास्त वेळ जर याच्यामध्ये जर बिना स्टँडच्या जर कपामध्ये राहिला तर तो एक थोडा जास्त मऊ होतो आणि त्यामुळे तो सांडतो. तर आपण ज्यावेळेस चहा कॅन्टीनमधून टेबलवरती न्यायचा आहे त्यावेळेस आपण तिथून चहा घेणार, त्याला स्टँड असणार आणि तिथं नेऊन आपण तो देऊ शकतो. देणाऱ्याला देखील इजा होणार नाही